पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा मेल। महापौर कार्यालय बॉम्ब न उडवण्याची धमकी। कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवले। नाशिक विधान परिषदेतले बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा न देण्यावर गीते ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर। आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार। विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन। नाशिक विधान परिषदेच्या वादावर सुद्धा चर्चेची शक्यता। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत। मंत्री उदय सामंतांकडून इच्छा व्यक्त। तर पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन मुंबईत होणार साजरा। षण्मुखानंद सभागृहात शरद पवार मार्गदर्शन करणार। आज नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे पंतप्रधान। मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुद्धा 2 वर्ष पूर्ण। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावर पाकिस्तानाचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतंय। भारत कुठेच नाहीये। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्ला। लातूरमधल्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल। त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला। बैल नसल्यानं शेतकऱ्यानं नाईलाज असतो पत्नीलाच नांगराला जुंपलं होतं। सातारा झेडपीतल्या त्या नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ। आमदार जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे भेसळखोर बिथरले। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला। राज्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावला। पावसासाठी पुढच्या 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार। पाणी टंचाईसह बळीराजाची चिंता वाढली। मुंबईतल्या टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मागण्यांवर तोडगा। आजपासून वॉटर टँकर मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर। नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरण खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात। मंगळवारी 10 साक्षीदारांची साक्ष नोंद। आतापर्यंत सरकारी पक्षाकडून 48 साक्षीदारांची साक्ष पूर्ण। पालघरच्या डहाणूतल्या कथित लव जिहाद प्रकरण तापलं। सकल हिंदू समाजाकडून आज डहाणू बंदची हाक, तर आमदार चित्रा वाघ डहाणूत हजेरी लावणार। लाडकी बहीण योजनेमध्ये संभाजीनगरमधल्या 74,000 महिला अपात्र। सखोल पडताळणी केल्यानंतर 74,000 महिला बाद। जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांची संख्या 5,25,000। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातल्या शाळा 23 जून पासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय, तर राज्यातल्या उर्वरित भागातल्या शाळा भरणार 15 जून पासून। ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट। आमदारांपाठोपाठ खासदारांच्या बंडखोरीमुळे ममता हतबल। ममता बॅनर्जी सोनिया गांधींमध्ये तासभर चर्चा। मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर। प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी।